नमस्कार. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेल संपादक संतोषजी लांडे. एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. आज खऱ्या अर्थाने महाकाल भक्त उज्जैन श्री महंत डॉक्टर श्रीकांत दास धुमाळ महाराज, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त असलेले महाराजांची आज आपण मुलाखत घेतोय. खऱ्या अर्थाने कुंभमेळा जगद्गुरु नामदेवराव महाराज खालसा यांचे ते उपाध्यक्ष आहेत. अखिल वारकरी सेवा संघाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. भारत विकास स्वदेशी सुरक्षा संघटन दिल्ली याचे ते प्रदेश महासचिव पदी त्यांची आत्ताच नियुक्ती झालेली आहे. तर महाराज, खऱ्या अर्थाने जर विचारायचं झालं त्या कलियुगामध्ये अध्यात्म कुठेतरी कमी पडतंय आणि अध्यात्मिकाबद्दल मला तुम्हाला विचारूस वाटतं की हे अध्यात्म म्हणजे नेमकं काय आहे. तर आपण मला थोडंसं सांगाल का प्लीज? जय श्री महाकाल. अध्यात्म म्हणजे स्वतःवरचा विश्वास. ज्यावेळेस आपण स्वतःवरचा विश्वास संपतो त्यावेळेस अध्यात्म चालू होतं. आज जगामध्ये अध्यात्माच्या जोरावर हे जग चालू आहे. आता सध्याला ज्याच्याकडे पैसा आहे त्याला देव लवकर आठवत नाही, पण पैसा संपला तर देव आठवतो असं लोक म्हणतात. पण माझ्या अर्थाने आतापर्यंत या 40 वर्षाच्या या कालखंडामध्ये आताचा युग जो आहे कलियुग, याच्यामध्ये असं आठवलं की पैशावाल्याला सुद्धा देवधर्माची खूप गरज लागते. कारण जितका पैसा आला किंवा जेवढं तुम्ही देवापासून लांब गेले तेवढा त्रास तुम्हाला भोगावा लागणार आहे. आणि जेवढं अध्यात्म तुम्ही स्वतः करताल, बरेच लोक खूप पैशावाले आहे किंवा गरीब पण आहे, पण रोजचा नित्यनेम ते देवधर्म करणं, देवाला जाणं, याच्यामुळं त्यांच्या प्रापंचिक जीवनामध्ये व्यापारामध्ये ही भर पडली जाते. आणि ज्याचा देवावर विश्वास नाही काय असे म्हणणारे आतापर्यंत मला कोणी दिसलं नाही. फक्त म्हणतात देवाचं, पण रस्त्याने चालताना सुद्धा देव दिसलं तर पाय का पडतात? मग फक्त लोकापुरता, कारण त्यांची गणता झालेली, हा माणूस देवाला मानत नाही, हा माणूस देवाला मानत नाही. असं काही नसतं. प्रत्येक जण भगवंताला मानतो, कारण मरायला हे प्रत्येक जण घाबरतो, पण साधू संत कधी मरायला घाबरत नाही. ते उलट देवाला सांगत असतात, बाबा कधी नेतो. कारण या जगामध्ये अध्यात्म खूप मोठं आहे. देव आहे का नाही कोणी बघितलं नाही, पण मी महाकालच्या कृपेने महाकालचा खूप सेवक आहे. महाकालचा खूप जीव आहे माझ्यावर, मी कमी पडतो. पण जसं जीवनामध्ये या ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा अध्यात्मामध्ये पडलो त्यावेळेस लक्षात आलं का जीवन हे खूप थोडं आहे. कोण कधी मरल कोणाला माहीत नाही. पण आलेल्या जीवनामध्ये आपण भगवंत ध्यानरूपी काय करू शकतो. जोपर्यंत ताकद आहे, लोक म्हणतात ताकद असली तर काही होतं, पण ताकददार आपण आता कोविड काळात बघितले, पहिलवान लोक सुद्धा त्यावेळेस गेले एवढी ताकद असताना. आणि अक्षरशः काडीमोल गरीब माणसं हे रस्त्यावरची मुलं, ज्यावेळेस आम्ही त्यांना खाऊ घालत होतो तर गरीब मुलं सुद्धा आजपर्यंत जिवंत आहे. असं काही नाही. ज्याचा भगवंतावर विश्वास आहे, जो ठेवतो, त्याला आयुष्यामध्ये कधी काही कमी पडत नाही. अगदी खरं आहे. महाराजांनी जे सांगितलं ते अगदी खरंच आहे की अध्यात्म तेच आहे की ते स्वतःमधून सुरुवात होती. तर या आध्यात्मिकाला सुरुवात करत असताना महाराज, बऱ्याचदा आपण पाहतो की तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व एक आस्तिक बाजू पण सांगतं, एक नास्तिक बाजू पण सांगतं. आस्तिक लोकांना समजतं, पण नास्तिक ही बाजू तुमच्याशिवाय लोकांना समजतच नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं म्हणतात ना, सोनाराने कान तोडल्याशिवाय चालत नाही. आणि घरच्या माणसाचं कोणी ऐकत नाही. या जीवनामध्ये जे साधू संत आहे यांना आज विश्व हिंदू परिषद किंवा या बाकीच्या संघटनेने सगळ्यांनी बाहेर काढलं की आपल्या धर्मासाठी आपण आज फिरायचं आहे. गेली 21 तारखेपासून आमचा सगळ्यांचा संत प्रवास आहे की सगळे साधू संत ऋषीमुनी आज मठाच्या बाहेर पडले की प्रत्येकाला ही जाणीव करून देणं गरजेचं आहे की आपला हिंदू धर्म हा भारत माता, कारण एकमेव भारत माता अशी आहे की जगातल्या कोणत्याही देशाला माता म्हटलेलं नाही. आणि हा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म, या भारत मातेत किंवा भारतामध्ये सर्व धर्म समभाव आहे. प्रत्येकाने प्रत्येका धर्माचं काम करावं असं आपण प्रत्येकाला सांगतो. कारण हिंदू धर्म सगळ्यात मोठा श्रेष्ठ धर्म आहे. सगळ्यात जास्त देवगणना आपल्या हिंदू धर्मातच आहे. बाकीच्या धर्मामध्ये 1 2 1 2 3 4 देव असतील, पण मला त्यांच्याशी काही म्हणायचं नाही. त्यांनी त्यांच्या देवाचं करावं. शेवट काही जरी झालं तर परमात्मा आत्मा आहे. कारण महादेवाचं हे रूप कुठेही तुम्हाला दिसणार नाही, ते शिवलिंग स्वरूपात आहे. बाकी सगळ्या देवांचं तुम्हाला रूप दिसल, पण माता पार्वती झालं, नारायण झाले, आणि महादेवाचं हे शिवलिंग स्वरूप आहे, दगड स्वरूप जे म्हणतो आपण, त्या स्वरूपात असल्यामुळे ते एकच सांगतात की शेवट तुझा आत्मा वर जाणार आहे. म्हणून ह्या धर्तीवर भारत मातेच्या विशेष म्हणजे काय की भारतामध्ये राहणारे लोक हे अध्यात्म कमी पाळतात, पण बाहेरच्या देशातले लोक येऊन आज आपल्या भारतातून सगळे वेद पाठ करू राहिले.
लहान लहान मुलांचं भगवद्गीता पाठ आहे, महाभारत पाठ झालंय. पण आपल्या मुलांना आपण आता संस्कार देणं खूप गरजेचं आहे. कारण हे मॉडेलिंग जगामध्ये टीव्ही येण्याच्यामुळं आपले मुलं बिघडत चालली. ह्या टीव्ही मोबाईलमुळे तर खूप बिघडत चालले. पण याची चूक त्या मुलांची नाही, ही माता पित्यांची चूक आहे. प्रत्येकाने आपल्या मुलांना एक प्रकारचं रोजचं वळण लावलं पाहिजे, की रोज उठल्यावर आईवडिलांच्या पाया पडलं पाहिजे, प्रत्येक देवाला गेलं पाहिजे, सकाळची उदबत्ती लावली पाहिजे, दिव्या दीपत्कार. पण इथं सांगतात वेळच नाही. जीवनात मरायला सुद्धा वेळ नाही. पण आपण वेळात वेळ काढून भगवंताची जर स्तुती केली, भगवंताचं नामस्मरण केलं, तो आपल्या बुद्धीमध्ये चांगला गणना निर्माण करतो. महाराज अगदी खरंय. आई वडिलांनंतर जर दुसरा कुठला गुरु असेल तर तो आपण ज्यांना मानतो ते, बरोबर ना. मग याच्यामध्ये जो मानणं आणि न मानणं याच्यातला फरक हा फक्त आई आणि वडीलच सांगू शकतात. त्यानंतर जो फरक कोणी सांगू शकतं, तर त्याबद्दलचं तुमचं मत काय, तो खरा अर्थ कोण सांगू शकतं? विशेष म्हणजे देवाला कोणी बघितलेलं नाही आजपर्यंत. ठीक आहे. देव म्हणजे आता आमच्या पंजोबांनी महादेवाला बघितलंय, गणपतीला बघितलं, सगळ्याला बघितलंय. ठीक आहे. पण मी नाही बघितलं. मला फक्त सांगत होतं हे तुमचे पंजोबा आजोबा. ओके. पण आज जगामध्ये जे दिसणारे ते आई वडील आहे. आणि हे देव अजून अनंत म्हणजे आपण म्हणतो ना पांडुरंग आतापर्यंत या काळामध्ये युगे 28 विटेवरी उभा, म्हणजे 28 युग झाले. त्या आपले बाप दादा असतील कोणी असतील त्यांनी बघितलं विठ्ठलाला. आज बी मी बघतोय, माझे मुलं बघणार आहे, त्यांची मुलं बघत राहणार आहे. पण आई वडील जे आहे हे फक्त जो पण आपल्यामध्ये आहे, आपल्या समोर आहे, हे साक्षात देव असतात. लोक आई वडिलाला मानत नाही, देवळात जाऊन खूप मोठं दर्शन करतात, जेवण भोजन सगळं करतात. पण माता पिता हे सगळ्यात महत्वाचे देव आहे. ते जर एकदा गेले तर आयुष्यात परत कधी भेटणार नाही. जगाच्या पाठीवर मी खूप संतांना भेटलो, खूप ऋषीमुनींना भेटलो, की थोड्या आई वडिलांना मला बघायचंय, पण ते म्हणे असं कधी शक्य नाही. म्हणून अध्यात्म म्हणजे नास्तिक म्हणा किंवा आस्तिक म्हणा, हा सुद्धा देवाला मानणारा आहे. जगाच्या पाठीवर भगवंत आहे का आहे, पण अध्यात्म रूपी आहे. आणि आई वडील हे भगवंत आहे. जो बी त्यांचे रोज पाया पडतो, ज्याला काही वाटत असेल त्यांनी 41 दिवस एखादं काम डोक्यात घ्यावं, रोज आई वडिलाचं पाय धुवून प्यावं किंवा रोज आई वडिलाचं दर्शन करावं. नाही त्याचं काम झालं तर त्यांनी माझ्याकडे यावं. अगदी खरंय महाराज. तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. खऱ्या अर्थाने तो शेवटचा प्रश्न असा आहे की हिंदुत्व, हिंदू राष्ट्र आणि त्याच्या पलीकडे जाणारी व्याख्या म्हणजे भारतीय, बरोबर ना. तर या हिंदुत्वाबाबतची तुमची व्याख्या काय आहे? आणि हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे तुम्ही सांगा प्लीज. हिंदुत्व म्हणजे आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. आपल्या धर्माकरता, आपल्या हिंदू जनतेकरता प्रत्येक कुळाला एक देव दिलेला आहे. आणि हिंदू धर्म इतका अनंत आहे का आर्य सनातन म्हणजे ज्याचा शेवट, सुरुवात आहे पण शेवट झालेला नाही, होणार नाही. पण प्रत्येक धर्माचं ज्यांनी त्यांनी काम करावं. मी याबद्दल आता काही बोलू शकत नाही, बोलण्यासारखं खूप काही आहे. पण आर्य सनातन जर धर्म आहे तर हा धर्म आयुष्यभर कधी न संपणार आहे. जगाच्या पाठीवर अनेक धर्म संपले का, पण हा धर्म असा आहे की या कुळात जन्माला येणारा हा सौभाग्यशाली आहे, काय भाग्यवान आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराज आपण म्हणतो, या महाराष्ट्रात काय भारतामध्ये जेवढी भूमी आहे ही छत्रपतींचीच आहे. हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. लोक म्हणतात शिवाजी महाराज की जय. माझं विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याशिवाय कोणालाही उत्तर देऊ नका. जसं मी कोथरूडमध्ये असतो, इथं पुतळा आहे महाराजांचा. लोक म्हणतात आम्ही शिवाजी पुतळा म्हणतो, मला तो माहित नाही. तेव्हा तो म्हणतो ना छत्रपती शिवाजी पुतळ्या पशी आहे, तुम्ही मला माहिती आहे. या त्यांनी दाखवून दिलं का हा धर्मासाठी आपण काय केलं पाहिजे. संभाजी महाराजांनी दाखवून दिलं की मी हिंदू धर्मासाठी काय करू शकतो. म्हणून आज आपण एकत्र येणं गरजेचं आहे. राजकीय भाग हा बाजूला ठेवा, ज्याचा त्याचा राजकीय भाग असतो, पण केवळ धर्मासाठी ज्या धर्मावर ग्लानी येईल त्यावेळेस सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा पाठिंबा, पाठपुरावा करावा आणि आपला हिंदू धर्म टिकवावा, एवढी सगळ्यांना विनंती करतो. जय श्री महाकाल. महाराज तुम्ही आताच आपल्याला अतिशय सुंदर असं, मस्त असं आध्यात्मिक रूपामध्ये जी काही माहिती दिली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जे सांगितलं की हिंदू राष्ट्र आणि खरी गरज काळाची तीच आहे की हिंदुत्व, हिंदू आणि हिंदू राष्ट्र आणि
अक्षरशः आम्ही भारतीय हे वाक्य असणं प्रत्येकाच्या तोंडात खूप गरजेचं आहे. आणि महाराज तुम्ही आता खऱ्या अर्थाने खूप छानसं असं आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खऱ्या अर्थाने अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेल तर्फे तुमचं आम्ही मनस्वी असे आभार मानतो आणि इथेच थांबतो. मी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा सहप्रतिनिधी आणि खऱ्या अर्थाने एका सामान्य माणसाची अनोखी अशी सुरुवात अशी आमचे संपादक लांडगे साहेब या संपूर्ण टीम तर्फे, तसेच गणेशजी सहसंपादक गणेशजी महाडिक यांच्यातर्फे, आमच्या सर्वच टीम तर्फे तुमचे मनस्वी असे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.